तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपल्याला जायचं होतं भिगवणला मठात। तर आता मी आलतो कॉलेजच्या बाहेर, मग थोड्या वेळ वाट बघितली, मग सगळे मित्र आम्ही एका जागेवर गोळा झालो, मग झालता आमचा निघायचा वेळ। मग काय वाट बघत बघत आम्ही चाललेलो, मग आठवलो आपण जर आता गेलो तर आम्ही लय लवकर जाईल, त्यामुळे आम्ही आता चाललो TC कॉलेजला। मग आम्ही सगळे झालो TC कॉलेजवर गोळा, मग तिथं थोड्या वेळ थांबलो, मग आता आम्ही चाललेलो उड्डाण पुलावनं सरळ MIDC। मग आम्ही पेट्रोल पंपावर जाऊन गाडीत पेट्रोल टाकलं। त्यात आमच्या मित्रांना फिरण्याशिवाय काही येतच नाही, म्हणले आता जाता जाता VP कॉलेजवरनं येडा मारून जाऊ। त्यात आज फिरायला जायचं होतं म्हणल्यावर दिन्या भाऊ काय आज शांत बसत नव्हता। त्यात आज काय झालं काय माहिती, सगळीच वरडत होती। त्यात आम्हा सगळ्यांना जाता जाता रस्त्यात दिसला एक मोठा तलाव। सगळ्या मित्रांचं आमच्या ह्यांचं काय सगळ्यांचं स्नॅप काढायचं चाललेलं, आणि मला तरी पाण्याच्या मध्ये मोठा सापच वाटत होता, त्यामुळे झूम करून बघितलं पण नव्हतं, काय पाईप होता। शेवटी आता आपण भिगवणला पोचलेलो, मग आम्ही डायरेक्ट सगळ्यात पहिल्यांदा आलो महादेवाच्या मंदिरात। परत आम्हाला आठवलं की आपण खायलाच काय आणलं नाही, मग आम्ही परत गेलो ओलीबेळ आणायला। मग आम्ही सगळे आलो ओलीबेळच्या दुकानात, हिथं आम्ही बेळ घेतली। आता आम्ही चाललेलो परत मठात। तेवढ्यात काय झालं काय माहिती, ह्याच्या कानातच काहीतरी गेलं, ही लागलं कालवा करायला। त्यात आम्हाला दिसलं लांबनचे कॉलेज। मग काय आम्ही आलोय भिगवणला, आम्हाला जायचं होतं मठात भिगवणच्या, आणि आम्ही आता ऍडमिशन घ्यायला चालू डायरेक्ट इथं बघू शकता विद्या प्रतिष्ठान डायरेक्ट ऍडमिशनला। हेच माझं ऍडमिशन घ्यायला आलोय आम्ही आता डायरेक्ट भिगवणला। मग परत आम्ही आलो सगळी भिगवणच्या मठात। आता चाललोय आम्ही सरळ आत। तर भावांनो बघू शकता आत एंट्री मारल्यात कस का व्ह्यू दिसतोय। मग आम्ही सगळी तिकीट काढून गेलो आत। तर भावांनो हिथून पुढे होती आपल्या ब्लॉगची खरी सुरुवात। बाई आम्ही भिगवणला आलोय, डायरेक्ट नागाच्या तोंडात चाललोय। आता नागच येणार डायरेक्ट नागाच्या तोंडात दाखवत तुम्हाला कसं आहे। तर भावांनो इथलं व्ह्यू कस काय तुम्ही बघू शकता। भावांनो आम्ही सगळी भिगवणला आलोय, आता डायरेक्ट भिगवणच्या गुप्पेत आलोय। तिथं कोण गावलं बांधणार हो का गँगवार, आता बघू शकता। भावांनो आम्ही भिगवण मध्ये आलोय, आता आम्हाला इथं कंस मामा भेटलाय। आता हे जे माझे भांडणच होणार आहे तिथं, हेच आणि मायऱ्याचं तोंड सेम दिसतंय। ही पण बघ, हे जण सोड्याचं सेम दिसतंय। भावांनो आजपर्यंत वाघ बघितला असताल, पण आज तुम्हाला आहे ना एका व्हिडिओ 2 वाघ दावणार आहे। हो का बघू शकतो का मी एक सेम दिसतंय का नाही। अरे मला माहित होतं भाव येतो आपला। भावांनो आम्ही आज भिगवणला आलतो, आणि शेवटी लय दिवस सगळ्यांनी हुडकून म्हणत होती बिबट्याचं वातावरण शांत झालंय, तर बिबट्याचं वातावरण शांत नाही झालं। मी त्याला पकडलंय, बघा इथं बांधून ठेवलंय, काय बघ त्याला इथं बांधून ठेवलाय। लवकर ह्याला येऊन कैद करून घेऊन जा। ही बघा, ही एक पांडा, ही एक पांडा, हे एक पांडा आला रे आला मानिया आला। भावना आम्ही इथं आलो, वटवागळ बघू शकता तुम्ही, सगळी वटवागळ येत लय फाटली। हे जी सगळ्यांच्या हातवर फाटली। जो पळत याला नाही तर मारा होता, जो पळत याला एखाद्या रात्रीचा सोडला होता कसला सुटला 2 चमचे तेल टाका, 2 चमची तूप टाका, ती मला सोडून गेली वाटळ होती। आता शेवटी आलतो आम्ही गुहेतनं बाहेर। इथं मठात नव्हती कपल एंट्री, त्यामुळे माझा मित्र काय म्हणतोय बघून घ्या। तू माझ्या सामनाला बैल म्हणायचं, मी तुझ्या सामनाला बैल। त्यात इथं मला दिसला कट्टा, त्यात माझं ह्यांच्या सगळ्या वेगळंच काहीतरी चाललेलं। त्यात माझ्या डोक्यात चाललेलं रथा उभं राहायचं आणि बाहुबली बनायचं। आता वरती फिरून आम्ही सगळे चाललेलो खाली गार्डन मध्ये। आम्ही ना अमेझॉन फॉरेस्टच्या जंगलात आलोय, तुम्हाला इथलं प्राणी धावतो सगळं। भावना आम्हाला फिरून कंटाळा आलता, आमच्या मित्राला दप्तर घेऊन सुद्धा कंटाळा आलता। याने काय केलंय बघा, आजीच्या डोक्यात दप्तर घातले ते। तू बैलांना लय नाव ठेवतो ना, दम असेल ती बैलगाडी उचलून दाखव बरं। हा असलं रोज उचलतो बघा। रोयन्या काय करतोय रे? आर्थिक काम आलत इकडे। किती हाजरी देते द्या? 300 रुपये। भावांनो आजपर्यंत तुम्ही आयुष्यात लय बैल बघितले असतील,
पण तुम्हाला आज जाऊणार आहे मी ना बैल बसले. आता आम्हाला फिरून फिरून आलाय कटा तर सगळ्यांना जितो, मला पण आलाय. माझा मित्र फोटो काढायचा ना धोका दप्तर बिप्तर माझ्याकडे टाकून ओली बेळ आणली ती पण माझ्या दप्तरात टाकून निवांत छिंटते ती तुम्हाला दाखवतो. नुसती फोटो काढत बसले ती म्हणतोय असं यो बघा आमचा काय चाललंय त्याचं काय माहितलं डिप्रेशन मध्ये गेलाय ते मला काय कळणार त्याचं. परत आम्ही आलतो महादेवाच्या मूर्तीपाशी तितक्यात ह्यांचं काय चाललेलं बघा. चला म्हणत होती आमचा दिन्या भाऊचा डायट जोरच काढायला लागला. बघ आम्ही सगळी बसलो ओली बेळ खायला. त्यात आमची चालती निघायची वेळ. मग आम्ही सगळे चाललेलो आमच्या गाड्यांकडे. बाय बाय कर बाय बाय. गाडीवर जाता जाता आमच्या डोक्यात प्लॅनिंग चाललेलं परतच्या पर्यंत जायचं आपल्याला पुरंदरला. कस काय हेवी ड्रायव्हर. मग आम्ही आलतो कुरकम मध्ये. मित्र म्हणला हे तेगले देवीचं मंदिर भारी. मग आम्ही गाड्या लावून चाललेलो आता आज दर्शन घ्यायला. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो. मग इथं मंदिराच्या बाहेर 2 पोरं बॅट बॉल खेळत होते. गेलो बॅट बॉल खेळाय. मग आम्ही गेलो देवीचं दर्शन घ्यायला मागच्या साईडला. त्यात माझ्या मित्रांना आलता चालून कटाळ. मग गेलो आम्ही सगळी गेटच्या आतमध्ये. तेवढ्यात तुमच्या भावाला दिसलं येतं एक बोगदा. मग मीही चाललो या बोगद्यातनं वर. कस का व्ह्यू दिसतोय वरनं बघा आता. ही सगळी माझ्या आधीच इथे येऊन बसली ती. आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो मी. इथं मोकळी जागा बघितली की माझ्या अंगात रोलांडो शिरला. इतके जी भारी मंदिर आहे का नाही बघा तुम्ही बघू शकता मंदिर. आणि का इथनं व्ह्यू बघा कस काय दिसतोय. इथनं शाळा बी दिसतोय का. इथं क्रिकेट खेळते ती पोरं. तर पायऱ्यानं खाली जाताना एक माणूस त्याच्या बायकोला घेऊन चाललेला पायऱ्याच खाली उतरत. तितक्यात माझा मित्र म्हणला आपण बी उचलून चालू. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर, डोंगर माझ्या सैयारा तू तो बदला नहीं है. मग आता आपण दर्शन घेऊन चाललेलो आपल्या घराकडे. येता मित्र म्हणला चला सगळ्यांना 5-5 वाल्या कॅडबऱ्या चारतो. मग आम्ही आलो सगळी पान शॉपवर. इथं सगळ्यांना कॅडबऱ्या घेतल्या आणि घराकडे निघालो. घरी जाताना आमचं सगळं भाऊ काय तावातच होतं. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. येताना मित्राचं घर आलं मग तो गेला घरी. आता आम्ही चाललोय डायरेक्ट आमच्या घरी. तर भावांनो आता आपण आलोय घरी. तर आपला ब्लॉग आवडला असला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.